लाडकी बहिणींना लाडक्याचा 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना हा हप्ता भेटणार आहे आणि अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना हा हप्ता भेटणार नाहीये, सर्व याद्या या ठिकाणी समोर यायला सुरुवात झालेली आहे लाडक्याचा। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की तुमचं नाव या ठिकाणी या यादीमध्ये असलं तरच तुम्हाला 13वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, नसता तुमचा हप्ता डायरेक्ट बंद होणार आहे। तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्या याद्या समोर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि वाट तुम्ही जे बघत बसलात की सर आम्हाला आता जून महिन्याचा हप्ता भेटलाय, जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। लाडक्याचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला तर लाडक्याचा वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। 13वा हप्ता म्हणजे कोणता? जुलै महिन्याचा हप्ता। एक सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे। डायरेक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे पुराव्यासहित, लाडक्याचा पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि 13वा हप्ता कोणत्या तारखेस भेटणार आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्याच्यानंतर सरकारचा मोठा निर्णय नेमका काय झालेला आहे, सरकार नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधल्या याद्या पुढे करायला लागले, किती ताईला आता बाहेर काढलेले, किती ताई या ठिकाणी मध्ये राहणार आहेत, नेमकं का प्रॉब्लेम होतोय, का लाडक्या ताईला बाहेर काढले जात आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्याच्यानंतर कोणाला हप्ता मिळणार नाही, बघा कोणत्या ताईंना हप्ता भेटणार आहे, कोणत्या हप्ता ताईला हप्ता भेटणार नाही, सगळ्या गोष्टी आता हळूहळू क्लिअर होईल। आणि बघितलं असेल बऱ्याच लाडक्या ताईला जून महिन्याचा हप्ता पण भेटलेला नाहीये, तर याची पण कारण आता समोर यायला लागलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा 1 वर्ष लाडक्या बहिणी योजनेला झालेले आहेत आणि बऱ्याच ताई आता या ठिकाणी वगळण्यात येत आहेत। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि हळूहळू आता या ठिकाणी ज्या पात्र ताई नाहीयेत, ज्या अपात्र ताई आहेत त्यांना डायरेक्ट या ठिकाणी सरकार काय करत आहे, लाडक्या बहिणीच्या याद्यामधून कमी करत आहे, त्यांना वजा केलं जात आहे। तर बघूया नेमके अशा कोणते कोणते जिल्हे आहेत त्या लाडक्या ताईंना सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो। चला आता सगळ्यात अगोदर आपण बघूया सरकारचा मोठा निर्णय काय झालेला आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू झाली आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट, बघा मी तुम्हाला मागे पण 1-2 आठवड्यापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, मोठ्या स्वरूपात पडताळणी सुरू झालेली आहे। आणि जून महिन्यामध्ये ज्यावेळेस जून महिन्याचा एंडिंग आला होता त्यावेळेस 1 वर्ष कंप्लीट झालं होतं। आता जुलै महिना सुरू झाला म्हणजे एक नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, लाडक्या बहिणीला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे किती महिला बाद केलेल्या आहेत, डायरेक्ट बाद करणं सुरू झालंय। बाद करणं म्हणजे लाडक्या बहिणींना काय केलं जात आहे, लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येत आहे। तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे होत आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला अपात्र होत आहेत याच्या याद्या पण समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगणं खूप महत्वाचं आहे। जिल्हा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या ताईंनो, कारण की आता जवळजवळ 5 ते 6 जिल्ह्याचे बघा सगळ्यात व्हिडिओ अगोदर आपल्या चॅनलवर या ठिकाणी माहिती तुम्हाला दिली जाते। तर तुम्हाला मी 5 ते 6 जिल्हे आता दाखवणार आहे। पहिला एक यवतमाळ जिल्हा आला होता, त्याच्यानंतर तुम्हाला मी छत्रपती संभाजीनगर पण जिल्हा दाखवला होता, अजून 2-3 जिल्हे समोर आलेत लाडक्या ताईंनो, जवळजवळ 5 ते 6 जिल्हे या ठिकाणी समोर आलेले आहेत। आणि या जिल्ह्यामधून तुमचे नाव आता कमी करायला सुरुवात झाली आहे। आणि असं नाही की 1000-2000 लोक 50-50, 60-60 हजार, 70-70 हजार, 20-20 हजार, 40-40 हजार एवढ्या साऱ्या लाडक्या ताईंना या ठिकाणी वजा केलं जात आहे। प्रत्येक जिल्ह्यातून एवढी मोठी आकडेवारी समोर येत आहे। त्याच्यामुळे आणि तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं लाडक्या ताईंनो। बघा जर तुम्हाला हप्ता हवा आहे का, सर्वांना एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्व लाडक्या ताईंना आपले जे व्हिडिओ बघत आहेत लाडक्या ताई त्याच्या सगळ्या ताईंना असं वाटतंय का आपला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता नेहमीच चालू राहावा, तर कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्स सांगायचे। आणि महत्त्वाचा एक छोटा प्रश्न विचारतो, म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, 4 चाकी तुमचं आहे, 4 चाकी तुमच्या घरामध्ये आहे का, आणि उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का। ह्या 3 जर गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितल्या तर आणि खऱ्या सांगा। बऱ्याच टाइम म्हणत असतील की सर 4 चाकी आमच्या कोणाच्या तरी नावावर आहे, त्याच्या नावावर आहे, असं नाही। 4 चाकी तुमच्या कुणाच्या घरामध्ये नावावर आहे का, कमेंट बॉक्समध्ये खरं सांगायचंय। आणि दुसरी गोष्ट 2.5 लाखाचं उत्पन्न म्हणजे तुमच्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, हे गोष्ट एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करणं चालू आहे। चला तर वेळ न वाया घालता डायरेक्ट आता व्हिडिओला मी तुम्हाला सुरुवात करत आहे। बघा या ठिकाणी तुमच्या समोर आहे TV9।
TV9 ची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. तारीख बघा 18 जुलै 2025 या ठिकाणी म्हणजे आजची लेटेस्ट बातमी सगळ्यात आहे. लेटेस्ट बातमी आहे, असं काही जुन्या वगैरे बातम्या मी दाखवत नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तर या ठिकाणी वाचू शकतात. या ठिकाणी बघा राज्य सरकारचा मोठा निर्णय. राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता या बहिणींना मिळणार नाही 1,500 रुपये. बघा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि अशा ताईंना हळूहळू होता लाडक्या ताईंना बाद केलं जात आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर कोणत्या जिल्ह्यातून काढल्या तर डबल एकदा, त्याच्यामुळे तुमचा जिल्हा मी विचारतो लाडक्या ताईंनो, कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा सांगा. तर बघा आता नवीन 2 जिल्हे या ठिकाणी समोर आलेत. तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याचे समोर आलेले आहे. बघा हेडलाईनच तुम्ही वाचा, डायरेक्ट हेडलाईन वाचा. महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याचे समोर आलेले आहे. जालना आणि नागपूर जिल्ह्यामध्ये अनुक्रमे 57,000 आणि 30,000 अर्ज अपात्र ठरवले जात आहेत. म्हणजे जालन्यामधून बघा 57,000 अर्ज काढले. 57,000 म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये, आणि तो पण जालन्यासारखा छोट्या जिल्ह्यामधून. नागपूरमध्ये जरी आपण विचार केला 30,000 लाडक्या ताईंना बाहेर काढलेलं आहे, त्यांचे अपात्र केलेले. आणि नागपूरमध्ये अजून एक मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला, नागपूरच्या कोणी ताई असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. नागपूरमध्ये ही फक्त प्रायमरी लेवलची म्हणजे पहिल्या टप्प्यात इथं अजून काढले, अजून तर टप्पे बाकी आहेत नागपूरचे. बघा अजून तुम्हाला मी माझ्या तो व्हिडिओ तुम्ही बघता दररोज, तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो नागपूरचे अजून तुम्हाला येत्या 1 ते 2 आठवड्यामध्ये अजून परत बातमी येईल की नागपूरमधून अजून आकडेवारी वाढलेली आहे आणि अजून जास्तीत जास्त लाडक्या ताई वजा केले जात आहेत. ह्या शब्द मी तुम्हाला आत्ताच लिहून देतोय. बघा तुम्ही वाटलं तर व्हिडिओ आपला रेकॉर्डिंग करून ठेवा. आत्ताच तुम्हाला सांगतोय नागपूरच्या अजून ताई वजा केल्या जाणार आहेत. तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट शब्दात मी सांगत आहे. आणि बघा जालना जिल्ह्यामधून जवळजवळ 57,000 या ठिकाणी लाडक्या ताई या ठिकाणी वजा केले गेलेल्या आहेत. बघा 2 जिल्हे आहेत, नागपूर, जालना, आणि छत्रपती संभाजीनगर पण आहे, तुम्हाला दाखवतो खाली. चला आता बघा उच्च उत्पन्न, सरकारी नोकरी, स्वतःचे वाहन आणि इतर योजनेचा लाभ यासारख्या कारणामुळे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. बघा पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलेली आहे ती म्हणजे उच्च उत्पन्न, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल त्या ताईला बाहेर काढून टाकले. त्याच्यानंतर सरकारी नोकरी कुणाच्या घरामध्ये असेल त्यांना बाहेर काढून टाकलेलं आहे. स्वतःचं वाहन म्हणजे स्वतःच्या फॅमिलीमध्ये कुणाच्या घर नावावर वाहन असेल, 4 चाकी असेल, त्यांना पण काढून टाकलेलं आहे. आणि इतर योजनेचा लाभ जर घेत असेल तर अशा वेगवेगळ्या कारणामुळे ह्या ठिकाणी आकडेवारी समोर येत आहे. ताई लाडक्या ताई म्हणत असेल की सर आता तुम्ही जालन्याचं सांगितलं, नागपूरचं सांगितलं, अजून कोणता जिल्हा समोर आलाय का? बघा परत सांगतो लाडक्या ताई, बघा परत लोकमतची बातमी आहे तुमच्या समोर दाखवत आहे. लोकमतची बातमी आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 17 जुलैची बातमी आहे, म्हणजे कालची ही बातमी आहे. बघा राजकीय आरोपामुळे योजनेच्या भविष्यामुळे उलटसुलट चर्चा, बोगस लाभार्थ्यांना फटका. तर या लाडकी बहीण योजना नोंदणी झालेली बंद आणि 27,000 महिलांचे अर्ज झाले रद्द. बघा परत आकडेवारी बघा 27,000 लाडक्या ताई काढल्यात, 27,000. आणि जिल्हा बघा या ठिकाणी तुम्हाला जिल्हा पण दाखवतो कोणत्या जिल्ह्यातल्या ताई आहेत. बघा लोकमत न्यूज नेटवर्कची बातमी आहे. आणि गोंदिया जिल्ह्यातल्या ताई बघा, गोंदिया तर तुमच्या समोर आहे. बघा गोंदिया जिल्ह्यातल्या ताईंना बाहेर काढलेलं आहे. जवळजवळ 27,000 ताई. म्हणजे पहिला आपला जिल्हा बघितला तुम्ही, जालना जिल्हा, नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, हे 3 जिल्हे तुम्हाला नवीन आलेले आहेत. आणि तुम्हाला काल का परवा मी लेक्चर मध्ये दाखवलं होतं, तुम्हाला छत्रपती संभाजीनगरची पण बघा बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 83,000 अर्ज बाद केले होते, 83,000 अर्ज. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला दाखवतो जिल्हा, तो म्हणजे कोणता, यवतमाळ जिल्हा. बघा यवतमाळ 27,000, परत 27,000. गोंदिया आहे, यवतमाळ आहे, नागपूर आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. बघा जवळजवळ 5 जिल्ह्यामधल्या या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 लाख ताईंना आतापर्यंत वजा केलेलं आहे. तुमचं नाव, जिल्हा या ठिकाणी, आणि नाव, जिल्हा, आणि तुम्हाला आतापर्यंत 11वा हप्ता भेटलाय का, घरात तुमच्या कोणाची 4 चाकी आहे का, आणि उत्पन्न किती आहे, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा. कारण की आता ह्या यादीमध्ये तुमचं पण नाव येऊ शकतं. कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्व लाडके ताईंना विनंती आहे, कारण की आपल्याला आता शांत बसायचं नाहीये. परत सांगतो लाडके ताईंनो, आता शांत बसला तर तुमचं नाव या ठिकाणी समोर येतील. आपल्याला सरकारकडे मागणी करायची की हे सगळ्या गोष्टी थांबवा. त्या तुमच्या पडताळणी चालू आहेत त्या कोणत्या बेसवर करत आहेत ते पण आपल्याला सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला सरकारकडे मागणी करायची, मागणी पत्र द्यायचं. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे लिहायचंय. मी तुमच्यासाठी आता झगडणार आहे, झटणार आहे, कारण की बिना कारणामुळे कोणते पण कारण अजून समोर आले नाहीत आणि डायरेक्ट या ठिकाणी बाद केलं जातं. त्याच्यामुळे लाडकेदांनो सपोर्ट करा, आता थांबून शांत होऊन गरज नाहीये. बघा लाडकेदांनो, आज माझी तब्येत ठीक नव्हती. सकाळी बघा व्हिडिओ आपला मी बनवलेला नाहीये, तर तब्येत ठीक नसल्यामुळे मी सकाळी व्हिडिओ बनवला होता. पण आता ही अशा बातमी आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवलाय.
सरकारला आपल्याला मागणी करायची आहे लाडक्या बहिणींनो. सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री